नमस्कार मंडळी. माझ्या असं लक्षात आलं की मी फुल ऑन नौटंकी करत होते इतके दिवस. कसं, लग्न झाल्यावर म्हणतात की थोडासा पेशन्स येतो, मॅच्युरिटी येते, समजूतदारपणा येतो. माझ्यात आली नौटंकी. नवरा घरी वेळेत येतो, घरातलंच खातो, मी केलेल्या सगळ्या भाज्या खातो, म्हणून त्याची तब्येत ठीक आहे. कोणामुळे? माझ्यामुळे. याच्या आधी कुठेतरी फिरत होता, काहीतरी खायचा. पण हे सगळं कशामुळे झालं? माझ्यामुळे. मुलं व्यवस्थित सेटल झाली आहेत, मी अभ्यास घेतला म्हणून. सासू सासऱ्यांचं मी केलं म्हणून. दुसरी एखादी असती तर निघून गेली असती, कधीच बॅगा बिगा पॅक करून. घरात सगळं सुरळीत चाललंय माझ्यामुळे. बायका वेळेत घरी येतात माझ्यामुळे. घरातली इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट, बाहेरचा पाऊस, ऊन, सगळं कोणामुळे चाललंय? बहुतेक माझ्याचमुळे. म्हणजे असं वाटायला लागलंय मला की माझ्याशिवाय या घरात एक पान सुद्धा हलणार नाही. क्या बात है, कितना पावर है मेरे पास. मतलब अपुनीच भगवान. सिरियसली. म्हणजे ठीक आहे, दरवेळेला तू मेन कॅरेक्टर असलीच पाहिजे असं काही नाही आहे ना. सगळेच करतात. एव्हरीबडी इज कॉन्ट्रीब्युटिंग टू इट. मला असं वाटतं की आम्ही थोडा ड्रामा कम कर, आता थोडा विचार जास्त कर, थोडंसं पर्स्पेक्टिव्ह वेगळा घे. काय वाटतं तुम्हाला? आय थिंक आय शुड स्टॉप दिस नौटंकी अँड डू अ लिटल बिट मोर ऑफ थिंकिंग. वाय? बिकॉज आय एम नॉट डन येट.